दरम्यान पुलावरून कोसळल्यानंतर एसटी आणि वाहनं पुरात जाऊन न देता पुलाजवळच्याच पात्रात बुडाल्याचा अंदाज आहे आणि एका महाकाय चुंबकाद्वारे तळातल्या वस्तूंचा शोध घेतला जातोय। या दरम्यान ही लोखंडी वस्तू तळाशी आढळल्यानं त्यात बुडालेल्या वाहनांचा समावेश असल्याची शक्यता आहे। त्यामुळे ही वस्तू नेमकी कोणती आहे हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल। ती आता बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। एक क्रेन आणण्यात आली आहे आणि त्या क्रेनच्या सहाय्याने ही वस्तू बाहेर काढण्यात येते। काल ज्या चुंबकाच्या सहाय्याने इथे गाडीचा शोध घेण्यात येत होता ते चुंबक आता ही क्रेन जी आहे ही इथे आलेली आहे। तुम्ही आणि ही क्रेन बघा ही इथे आलेली आहे आणि तिथे ते चुंबक जे आहे ते ओढण्याचा प्रयत्न जो आहे या गाडीच्या क्रेनच्या सहाय्याने ते चुंबक ओढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। काल असं वाटत होतं की इथे कोणत्या तरी लोखंडी वस्तूला ते चुंबक जे आहे ते चिकटलेलं आहे आणि त्यामुळे एखादी ती गाडी असू शकते। त्यामुळे हा प्रयत्न आहे की ती जर गाडी असेल तर ती बाहेर यायला पाहिजे असा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघू शकता की आता हे काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। इकडे एनडीआरएफचे लोक आहेत ते एनडीआरएफचे त्या एनडीआरएफच्या लोकांनी या प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे त्यांनी येण्याचा प्रयत्न केल्यामुळे असं झालं होतं की त्यांची जी नाव आहे ती उलटली होती आणि त्यात ते जे लोक आहेत त्यात चार जवान होते। ते 4 जवानही पाण्यात जे आहे पडले होते, त्यांना वाचवण्यात आलं आहे। त्यांचे बाकीच्या ज्या बोट होत्या त्यांनी वाचवलेलं आहे इथे। मात्र तुम्ही इथे बघू शकता की आता हा एकमेव प्रयत्न आहे चुंबकाच्या सहाय्याने करण्याचा हे की चुंबक जे आहे ते कशाला जर चिकटलेलं असेल तर ती गोष्ट वर यावी म्हणजे लोखंड म्हणजे ती कोणती गाडी वगैरे आहे की काय। आणि 2 क्रेन एकाच वेळेस लावण्यात आल्या आहेत। ह्या 2 क्रेन आहेत तुम्ही बघा 2 क्रेन आहेत। ती एक क्रेन आहे आणि ही दुसरी एक क्रेन आहे। 2 क्रेनच्या सहाय्याने जे आहे ते चुंबकात काही अडकलेलं आहे का ते काढण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे एक हीच गोष्ट आहे जी इथे गाडी आहे का याच्यामुळे कळू शकतं आणि तो एक जो आहे तो प्रयत्न इथे सुरू आहे। कॅमेरामॅन अनिलसह उमेश कुमार, एबीपी माझा, महाड।